चौथी, कविता 7वी, धूळ पेरणी. मुलांनो, आज आपण धूळ पेरणी ही कविता शिकणार आहोत. या कवितेचे कवी आहेत अशोक कौतिक कोळी. मुलांनो, धूळ पेरणी म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी केली जाणारी पेरणी होय. पाऊस येण्यापूर्वी माती अगदी कोरडी झालेली असते. ती धुळीसारखीच वाटते, म्हणून ही धूळ पेरणी. मला सांगा, आपल्याकडे पाऊस कोणत्या महिन्यात सुरू होतो? मॅडम, आपल्याकडे जून महिन्यामध्ये पाऊस सुरू होतो. अगदी बरोबर. हा पाऊस सुरू होण्याआधी म्हणजे उन्हाळ्यात शेतकरी आपले शेत नांगरून पेरणीसाठी तयार करतो आणि त्यात धान्याची पेरणी करतो. नंतर पावसाची वाट पाहिली जाते. तर अशी ही धूळ पेरणी केल्यानंतर पावसाची वाट बघताना शेतकऱ्याची काय अवस्था होते ते कवीने या कवितेतून सांगितले आहे. आता आपण कवितेत कवी काय सांगत आहे ते पाहूया. आसू बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. मुलांनो, भारत हा शेतीप्रधान देश आहे. म्हणजेच आपल्या देशातील जवळजवळ 75% लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. भारतातील बरीच शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कवितेतील शेतकऱ्याची शेतीही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि असा हा शेतकरी धूळ पेरणी करतो आहे. आणि ती करत असताना तो म्हणतो आहे की असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. मुलांनो, बरकत म्हणजे भरभराट होय. झुरणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत काळजी करणे. तर शेतकरी म्हणतो आहे की आम्ही जी पेरणी करत आहोत त्यातून आम्हाला भरघोस पीक मिळो आणि हे पीक मिळण्यासाठी पाऊस पडू दे. आणि त्यासाठीच मातीसुद्धा झुरायला लागली आहे. आता आपण दुसऱ्या कडव्यामध्ये शेतकरी काय सांगतो आहे ते पाहूया. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. मुलांनो, पाऊस पडल्यानंतर बीज रुजून येते, हिरवे अंकुर दिसू लागतात आणि ती हिरवी पिके पक्ष्यांच्या पिसांसारखी दिसतात. आणि अशा हिरव्यागार पिकांचा ध्यास धरणीला लागला आहे. मुलांनो, ध्यास म्हणजे काय? ध्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा धरून तिच्यासाठी प्रयत्न करणे. बरोबर. तर मुलांनो, ध्यास म्हणजे इच्छा, ओढ होय. जशी धरतीला ओढ लागली आहे तशीच ओढ मोरणीला टिपूर मोत्यांची लागली आहे. टिपूर मोत्यांची उपमा कणसातील दाण्याला दिली आहे. कणसातील दाणे मोत्यांसारखे दिसतात. त्या दाण्यांची आस मोरणीला लागली आहे. आस म्हणजे काय? इच्छा, ओढ, अपेक्षा. मुलांनो, मोरणी म्हणजे मोराची जोडीदारीण, म्हणजेच मोराची मादी होय. तिलाच आपण लांडोर सुद्धा म्हणतो. टिपूर मोत्यांची ओढ मोरणीला लागली आहे